वळूयात पुढच्या बातमीकडे। भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये मोदींची खुर्ची गायब झाली आहे। केंद्रातील मोदींची सत्ता जाणार का, हा सवाल त्यामुळे उपस्थित व्हायला लागलेला आहे। गादीचं प्रतीक असलेलं पान घट मांडणीमधून गायब झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवळ येथील प्रसिद्ध घट मांडणीची भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आली आहे। यंदाच्या भेंडवळच्या घट मांडणीमधून धक्कादायक भाकीतं वर्तवण्यात आलेली आहेत। सर्वात मोठं भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असल्याचं भाकीत यंदा वर्तवण्यात येत आहे। दरम्यान ही भाकीतं जाहीर करणारे सारंगधर वाघ महाराजांशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याची अत्यंत महत्वाची मानली जाणारी भेंडवळची घटमांडणीचे जे भाकीत आहेत ते समोर आलेले आहेत। जे वाघ महाराज हे संपूर्ण भाकीत वर्तवतात तेच आपल्यासोबत, त्यांना आपण विचारूया। महाराज, यंदा पाऊस पाणी कसं असेल, काय सांगते आजची ही घटमांडणी? पावसाचं प्रमाण आहे ते साधारण आहे, चांगला पाऊस आहे। एकूण काही भागात अतिवृष्टी होईल, तर काही भागात साधारण पाऊस पडेल। कुठल्या महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे, शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी? पेरणीचं प्रमाण जे आहे, पहिला जो महिना आहे जून, तो कमी अधिक आहे, म्हणजे कुठे पेरणी होईल कुठे नाही होणार। पण दुसरा महिना आहे तो चांगल्या प्रकारचा आहे। तिसरा महिना साधारण आहे, चौथा महिना भरपूर आहे, अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। पावसाच झालं आता तुमचं राजकीय परिस्थिती आपण भाकीत करूया, कारण की ज्या पद्धतीनं पाकिस्तान आणि भारताचे संबंध सध्या तणावपूर्ण आहे, या ठिकाणी गादी गायब आहे. काय संकेत देतात हे? गादी गायब आहे। गादी आज पहिलाच प्रसंग असा आहे की यावेळेसच गादी गायब आहे। बरीच वेळा गादी गायब राजासहित असते, पण आता राजा कायम आहे पण गादी नाही आहे। राजा अंटा पडलेला आहे, याचा अर्थ राजा खूप तणावात राहील, राजकीय परिस्थिती खूप विस्कटलेली राहील। राजाची गादी गायब आहे याचा अर्थ आपण घेऊ शकतो की सत्ता जाऊ शकते मोदींची? जाऊ शकते, त्याच्यात काही अर्थ धरता येते। सध्या तर काही सांगता येते त्याच्याविषयी, पण सत्तेविषयी सत्य कायम आहे याचा अर्थ। पण अंटा पडलेला आहे म्हणजे त्याला एक आज जे सपोर्ट आहेत हे सपोर्ट नाहीसे होऊ शकतात, पुन्हा सपोर्ट मिळू शकतात, अशी काहीतरी परिस्थिती होईल। आगामी काळात कशा पद्धतीनं या घटमांडणीतील तथ्य जे आहे, भाकीत आहे, खरे ठरतात का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून असेल। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।